नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 5 आकृतिबंध, उपघटक 20 आकृतिबंध. स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. पुढील आकृतिबंध पूर्ण करा. ए, कॉमा, बी, बी, कॉमा, सी, 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 कॉमा आणि मित्रांनो पुढे येणारं अक्षर आपल्याला ओळखायचं आहे. ए हे इंग्रजी अक्षर 1 नंबरला आहे म्हणून 1 वेळेस आले. त्यानंतर बी हे इंग्रजी अक्षर 2 नंबरला आहे म्हणून 2 वेळेस आले. त्यानंतर सी हे इंग्रजी अक्षर 3 नंबरला आहे म्हणून 3 वेळेस आले. आणि मित्रांनो सी नंतर येणारं इंग्रजी अक्षर आहे डी आणि डी आहे 4 नंबरला म्हणून डी हे इंग्रजी अक्षर येणार 4 वेळेस म्हणजे डी 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 डी. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 2. पुढील आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. बघा आता या ठिकाणी कोणता आकृतिबंध आहे तर बघा 1 आणि 3. मित्रांनो 1 आणि 3 या संख्येच्या मध्ये कितीचं अंतर आहे? 2 आणि 3 म्हणजे 2चं अंतर. त्यानंतर 3 आणि 6 4 5 6 3चा फरक आहे. त्यानंतर 6 आणि 10 मध्ये मित्रांनो 4चा फरक आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे येणारी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आणि 10 यांच्यामध्ये 5चा फरक असायला पाहिजे. 2 3 4 आणि 5. मग मित्रांनो 5चा जर फरक म्हटलं तर 10 मध्ये आपल्याला 5 मिळवावे लागतील. 10 आणि 5 15. मग 15 नंतर पुढे संख्या आहे 21. मग 15 आणि 21 मध्ये 6चा फरक आहे का? तर मित्रांनो आहे. 15 आणि 6 21 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 15. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 15. प्रश्न नंबर 3. पुढील आकृतिबंध पूर्ण करा. मित्रांनो पहिल्या आकृतीमध्ये एक टिंब आहे बघा. डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये एक टिंब आहे. मग दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालंय? मित्रांनो डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये एक टिंब तसाच आहे पण त्यासोबत आणखीन 2 एक समोर आणि एक वरच्या बाजूला 2 टिंब ऍड झालेत. एक एक टिंब ऍड झाला. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं? डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये पहिला टिंब तसाच आहे. त्यानंतर मित्रांनो आणखीन नवीन 2 टिंब ऍड झालेत बघा. बघा दुसऱ्या आकृती सारखीच तिसरी आकृती आहे फक्त आणखीन समोर आणि वरच्या बाजूला एक टिंब ऍड झाला. मग तिसऱ्या आकृती सारखीच चौथी आकृती मित्रांनो आपल्याला काढायची. तिसऱ्या आकृती सारखीच चौथी आकृती आपल्याला काढायची. फक्त चौथ्या आकृतीमध्ये मित्रांनो खालच्या बाजूला एक आणि वरच्या बाजूला एक असे नवीन 2 टिंब आपल्याला ऍड करायचे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 4. दिलेला आकृतिबंध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी योग्य संख्या लिहा. मित्रांनो रिकाम्या चौकटीत येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. पहिली संख्या आहे 24. त्यानंतर आहे 6. आता मित्रांनो हे 24 वरून 6 कसे आले? तर बघा 24 या संख्येला भागिले आपण करणार 4 म्हणजे 4 सख 24 बरोबर येतात 6. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा 24 ला जर आपण 4 ने भागलं तर उत्तर आलं 6. त्यानंतर 48. मित्रांनो 48 ला पुन्हा 4 ने भागा. 48 ला जर 4 ने भागलं तर उत्तर येणार 12 म्हणजे 12 चोक 48. त्यानंतर मित्रांनो पुढची संख्या आहे 72. मग 72 ला जर आपण 4 ने भागलं म्हणजे किती येणार मित्रांनो? 72 ला जर आपण 4 ने भागलं तर बघा या ठिकाणी 4 1 4 बाकी उरली 3 आणि 4 8 32 म्हणजे मित्रांनो भागाकार येणार 18 म्हणजे 18 चोक 72. म्हणजे मित्रांनो बरोबर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 18. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18. प्रश्न नंबर 5. दिलेल्या आकृतिबंधात रिकाम्या चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? मित्रांनो पहिली आकृती बघा. पहिल्या आकृतीमध्ये एक वर्तुळ आहे आणि 4 बाजूंना 4 बाण आहेत. त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये एक वर्तुळ आहे आणि मित्रांनो एक बाण 4 बाणांपैकी एक खालच्या बाजूचा जो बाण आहे तो कट केलेला आहे, तो खोडलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालंय मित्रांनो एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाला 2च बाण आहेत. मित्रांनो आणखी एक बाण काढलेला आहे. खालचा बाण अगोदर कट झाला त्यानंतर आता डाव्या बाजूचा एक बाण कट झाला. आणि मित्रांनो मग पुढे आहे प्रश्नचिन्ह. मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीमध्ये मित्रांनो एक वर्तुळ असेल आणि आता खालचा बाण कट झाला त्यानंतर डाव्या बाजूचा आता मित्रांनो वरचा बाण सुद्धा कट होणार म्हणजे खाली शिल्लक राहणार उजव्या बाजूला फक्त एक बाण. मित्रांनो उजव्या बाजूला एक बाण असलेली आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येईल म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक
3. प्रश्न नंबर 6. पुढीलपैकी रिकाम्या चौकटीत येणारी योग्य आकृती कोणती? आता मित्रांनो 1, 2, 3 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यानंतर चौथ्या जागेवर आपल्याला आकृती कोणती येणार आहे ते शोधायचं आहे. तर मित्रांनो पहिल्या आकृतीवरून दुसरी आकृती कशी आली तर बघूया. गुणिले, भागिले आणि अधिक. तर मित्रांनो या ठिकाणी काय झाले, पहिलं जे चिन्ह आहे ते शेवटी जातं बघा. पुढच्या आकृतीमध्ये पहिलं चिन्ह शेवटी जातं, म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये गुणाकार अगोदर आहे, गुणाकार शेवटी गेला आणि त्यानंतर पुढचे जे चिन्ह आहे भागिले, अधिक ते पुढे येतात. त्याचप्रमाणे मित्रांनो तिसऱ्या आकृतीवरून आपल्याला चौथी आकृती तयार करायची. म्हणजे पहिलं चिन्ह सर्वात शेवटी घ्यायचं, प्लस आहे सर्वात शेवटी घेणार प्लस आणि त्यानंतर गुणिले, भागिले अगोदर घेणार, अगोदर गुणिले त्यानंतर भागिले आणि सर्वात शेवटी प्लस. म्हणजे मित्रांनो गुणिले, भागिले आणि अधिक म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं, पहिल्या आकृतीवरून दुसरी आकृती कशी तयार झाली तर पहिलं चिन्ह शेवटी गेलं आणि 2 आणि 3 नंबरचे चिन्ह पुढे सरकले. याप्रमाणे हा आकृतीबंध आहे. 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 7. पुढील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायातील कोणती आकृती येईल? मित्रांनो बघा, प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर पहिली आकृती आहे मित्रांनो, एक फूल आहे ज्या फुलाला उभी, आडवी आणि तिरप्या 2 पाकळ्या आहेत. मग त्यानंतर दुसऱ्या फुलामध्ये जर बघितलं, दुसऱ्या आकृतीमध्ये जर बघितलं तर मित्रांनो उभी जी पाकळी आहे, उभी पाकळी या ठिकाणी कॅन्सल झालेली आहे. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये जर बघितलं तर मित्रांनो उभी पाकळी नाहीये, त्यानंतर आडवी पाकळी सुद्धा नाहीये, फक्त तिरप्या 2 पाकळ्या शिल्लक आहेत. मग आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये मित्रांनो आणखी एक पाकळी कमी झालेली असेल. बघा पहिल्या आकृतीमध्ये सगळ्या पाकळ्या आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये एक पाकळी कमी झाली, तिसऱ्या आकृतीमध्ये आणखी एक पाकळी कमी झाली आणि मित्रांनो चौथ्या आकृतीमध्ये आणखी एक पाकळी कमी होणार आहे. मग पर्यायांमध्ये जर बघितलं तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे उभी पाकळी कॅन्सल झालेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे आडवी पाकळी सुद्धा कॅन्सल झालेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाही. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्नचिन्हाच्या जागी फक्त मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये असणारी ही तिरपी पाकळी या ठिकाणी शिल्लक राहिलेली असेल. आणि पर्याय क्रमांक 4 का येणार नाही तर पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो आकृतीचा फक्त त्या पाकळीचा फक्त अर्धाच भाग दाखवलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार नाहीये. तर 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 8. आकृतीबंध पहा व रिकाम्या जागी येणारी आकृती ओळखा. तर मित्रांनो हा आकृतीबंध जर बघितला तर एक गोष्ट लक्षात येते, पहिली आकृती आणि दुसरी आकृती आपण यांचं निरीक्षण करूया. पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण जो आहे 1 नंबरला तो 2 नंबरला गेला, चौकोन आहे 2 नंबरला तो 3 नंबरला गेला आणि वर्तुळ आहे 3 नंबरला जे 1 नंबरला आलं. याप्रमाणे मित्रांनो आपल्याला तिसऱ्या आकृतीवरून चौथा आकृतीबंध तयार करायचा आहे. म्हणजे 1 नंबरची आकृती 2 नंबरला, 2 नंबरची आकृती 3 नंबरला आणि 3 नंबरची आकृती 1 नंबरला. आता वर्तुळ या ठिकाणी चौकोन आहे 1 नंबरला, 1 नंबरची आकृती 2 नंबरला, म्हणजे चौकोन जाणार 2 नंबरला. त्यानंतर आहे वर्तुळ आहे 2 नंबरला, 2 नंबरची आकृती 3 नंबरला आणि 3 नंबरला आहे त्रिकोण, 3 नंबरची आकृती 1 नंबरला. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आहे त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ. आता त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9. रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या येईल? मित्रांनो रिकाम्या चौकटीत येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. आकृतीबंध अतिशय सोपा आहे. या ठिकाणी आहे मित्रांनो 19चा पाढा, फक्त एक अंक सोडून दिलेला आहे. 19 1 19, 19 2 38, 19 3 57, 19 4 76, 19 5 95, 19 6 114, 19 7 133, 19 8 152, 19 9 171. म्हणजे मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 133. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 133. प्रश्न नंबर 10. रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या येईल? मित्रांनो या ठिकाणी रिकाम्या चौकटीत येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. आकृतीबंध सोपा आहे. 9 आणि 1 10, 8 आणि 2 10, 7 आणि 3 10, 6 आणि 4 10. मग मित्रांनो इथे काय असेल तर बघा हा आकृतीबंध तयार कसा झाला. पहिला अंक बघा 9 8 7 6, मग पहिला अंक असेल 5. त्यानंतर 2 नंबरचा अंक बघा 1 2 3 4 आणि इथे असेल 5. मित्रांनो 5 आणि 5 10, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 55. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी
उपघटक 20 आकृतिबंध हा व्यवसाय संपला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.